रामकृष्ण हरी मंडळी, आता आपण आलो नृसिंहवाडी येते आणि माझ्या मागे बघा कृष्णा नदी आहे. आत्ता जस्ट स्नान केलं आहे आणि सगळेजण रेडी होत आहेत. आणि प्रथम आता आपण देवाचं दर्शन घेऊया. देवाच्या दर्शनानेच आपल्या व्हिडिओची आजची सुरुवात करूया आणि नंतर तुम्हाला मार्केट दाखवतो. इथल्या काही स्पेशल गोष्टी आहेत त्या तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो. तर नवीन कोण आलं असेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा. अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहतील नक्कीच. चला व्हिडिओला लगेच चालू करूया. पण तुम्हाला एक आश्चर्य दाखवतो. हे मंदिर आहे दत्ताचं समोर आणि मंदिराला कळस नाही आहे. ह्याच्यामध्ये एक स्टोरी आहे मित्रांनो, मला पूर्ण माहीत नाही त्याच्यामुळे मी बोलणार नाही. तुम्हाला जर माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा की या मंदिराला कळस का नाही. तो साठी रांगेत राहिलो आहे आणि थोडीफार लाईन आहे. आपली मंडळी पूर्ण मागे आहे. तन्मय, आबा आहे, गिरीश आहे आणि हे बघा सगळी लोक बसलीत. एकदम शांत आणि प्रसन्न वातावरण. मला बोलताना पण थोडंसं अवघडते कारण एवढी शांतता आहे. पहिला स्टॉप झाला आहे देव आनंद स्वीट मार्ट आणि दरवर्षी आपले जी मंडळी आहे ती सगळी इथेच पेढे वगैरे घेते. तर बघूया, ट्राय करूया. कसे किलो? 400 रुपये. 400 रुपये किलो कंदी पेढे. एक नंबर. एक पेढा पहिल्यांदा ट्राय करूया. गेल्या व्हिडिओमध्ये पण आपण पेढा ट्राय केला होता, या व्हिडिओमध्ये पण करूया. पुरेपूर दुधाचा वापर केला आहे मित्रांनो आणि एकदम वेगळं आहे, क्वालिटी आहे. मालवणामध्ये असा पेढा भेटणं अशक्य मित्रांनो गोष्ट. मित्रांनो आपलीच सगळी मंडळी बघा मालवणची आपल्या बसमधले आणि सगळेजण इथेच थांबलेत. त्याच्यावरनं कळतं की क्वालिटी चांगली असणार कारण 5-5, 6-6 वर्षापासून इथे येत आहेत हे लोक. त्याच्यामुळे चांगलंच असेल नक्कीच. तर आपणही काहीतरी घेऊया. चला, काय घेतलं? पेढे आणि कुंदा. कुंदा स्पेशल हा, एक नंबर. चलो मित्रांनो 10 मिनटं झाली, यांची काही शॉपिंग संपतच नाही. त्याच्यामुळे आपण वेटिंगला राहिलो आहे. बघूया आता मित्रा, अर्धा किलोचे 2 भाग. ठीक आहे. इथे मित्रांनो बघाल ना तर जिकडे तिकडे तुम्हाला मिठाईची दुकान आहेत, पेढ्यांची दुकानं आहेत, त्यानंतर बासुंदी, जे काय गोड पदार्थ तर दुधापासून जेवढे पदार्थ बनतात सगळे पदार्थ इथे मित्रांनो तुम्हाला एकदम क्वालिटी म्हणजे क्वालिटीमध्ये बघायला मिळतं. चला आता आपण पुढे जाऊया आणि बघूया अजून आपल्याला काय मिळतं नवीन. आनंद काय मग खरेदी झाली? काय काय घेतलं? काय घेतलं? झाली ना? एक नंबर. खूप जणांनी सांगितलं होतं याच्या अगोदर इकडे पेढे एक नंबर लागतात. ओके. आता नेक्स्ट स्टॉप काय? इथे आता पुढे काय करायचं आहे? नाश्ता वगैरे करू ना पहिला. चलो, जेवण आपलं महालक्ष्मीला. चालेल ठीक आहे. काका तूप आहे कसं आहे? अर्धा किलो. तिथे मित्रांनो 2 प्रकार आहेत. एक 150वाला आहे पाव किलो, तो गाईचा आहे. आणि म्हशीचा जर पाहिजे असेल तर तो 160 रुपये किलो, सॉरी पाव किलोमध्ये. तर आपण अर्धा किलो गाईचं. ओके. आणि नक्कीच जर कधी तुम्ही आलात ना तर इथे व्हिजिट करा नक्कीच. त्यांचा नंबर पण तिकडे दिलेला आहे बघा कॉर्नरमध्ये. चला, आणि त्याच्या बाजूला पण एक चांगलं दुकान आहे SR दानोळे म्हणून स्वीट मार्ट. त्यांचा पण नंबर इकडे दिलेला आहे कॉर्नरला. आणि तिथे पण तुम्हाला सेम व्हरायटीजमध्ये सगळे पेढे म्हणा किंवा आंबा बर्फी, कलाकंद,
बासुंदी वगैरे सगळं मिळतं आहे ना भाऊ, सगळं आहे ना आपल्याकडे? त्या दुकानामध्ये ते सगळं इकडे आहे. आणि तुमच्याकडे काय स्पेशल काय? स्पेशल आपल्याकडे पेढे आहे, हां, करदंट आहे, कालाकंद, कुंदा वगैरे सर्व आहे. याला काय म्हणतात? त्याला देशी गुळातलं करदंट म्हणतात. करदंड. हां, अच्छा. जर यायचं असेल तर नृसिंहवाडीमध्येच. हां, मार्केटमध्ये हे दुकान पण लक्षात ठेवा, SR दानोळे. चला मित्रांनो, सगळेजण नाश्त्यासाठी बसलेत हॉटेल अप्सरा. जाऊया आतमध्ये चला. आणि बघा सगळी टोटली आपली मंडळी, म्हणजे अख्खं हॉटेल आता आपलं आहे. अख्खं हॉटेल आपलं आहे बघा, सगळे सगळे आपलेच. चला बसूया, नाश्ता करूया. तर मित्रांनो, आपण मस्तपैकी मिसळ आणि पुरी ऑर्डर केली होती आणि ट्राय करूया बघा कसा काय फ्लेवर आहे. इकडचं प्रत्येक ठिकाणची स्पेशालिटी थोडी वेगळी आहे, तर इथलीही ट्राय करूया. मी पहिल्यांदा बोललो होतो की प्रत्येक ठिकाणी काय नाही काहीतरी स्पेशालिटी आहे. फ्लेवर पूर्णपणे वेगळं आहे, खतरनाक भारी. चला मिसळ खाऊया पहिल्यांदा, त्यानंतर पण परत मार्केट फिरायचं आहे. आता आठवलं, मित्राने सांगितलं होतं स्फटिकांची माळा घे. काका काका, माळा कशी आहे? ही वाली, ही याच्यापेक्षा मोठी स्फटिकवाली आहे का? ही साधी आहे ना? ती द्या एक, ही वाली द्या ना एक. काय म्हणताय? स्फटिकची दाखवा बघू मला, स्फटिकची दाखवा. हे कसे तेवढं शाईन करत नाही ना हे, त्याच्यापेक्षा. हां तसं तसं दाखवा ना. हां मग तीच द्या. हॅलो, ही द्या. ही पंढरपूरला गेलेले दिंडीचा महाप्रसाद पाठीमाराचा नवीन वाटामध्ये प्रसाद 60 रुपये ना? हे बघा मित्रांनो, 60 रुपयाला आपण घेतली आणि सांगितलं होतं तर विसरलं असं तो प्रॉब्लेम आता समोर दिसलं म्हणून ही घेतली आहे. चला काकाला पेमेंट करूया. तर मित्रांनो, नाश्ता करून झाला, माळ घेऊन झाली. आता तुम्हाला नाश्त्याचं सांगतो. नाश्ता एक नंबर होता इकडचा, कारण सांगतो. आम्ही मिसळपाव सांगितलं होतं. मिसळमध्ये काय होतं माहिती आहे का? साधी उसळ होती आपली रेग्युलर जी असते, त्याच्यामध्ये बटाट्याची भाजी होती आणि त्याच्यामध्ये शेव होते आणि सोबत पुरी. हे जो कॉम्बिनेशन आहे ना, फर्स्ट टाईम असं, म्हणजे मिक्स पुरी भाजी मिसळ असं पण म्हणू शकता. आणि खूप डेंजर काम होते, एकदम भारी चव. अजूनही आम्ही डब्बल 2-2, 3-3 पुऱ्या घेऊन झाले एक्स्ट्रा. चला, चव खूप चांगली होती हॉटेल अप्सरा. बाकीची मंडळी कुठे गेली का माहीत ना. आपण स्वतःचं काम करूया आणि आपल्याला बहुतेक काय काय घ्यायचं आहे अजून आयटम. भाज्या वगैरे इकडच्या काही फेमस भाज्या आहेत, त्या पण भाज्या आपल्याला घ्यायच्या आहेत. मावशी वांगी कशी हो? 20ला पाव. हे इकडचीच ना? इकडची स्पेशल ना? इकडेच पिकतात नाही बघता आणि कुठे पिकत नाही असं म्हणतात बाबा. मला ऐकू माहिती आहे. तुम्ही काय ते खरं सांगा मला. तुमच्या शेतातले आहेत? द्या मला 1 किलो द्या. गुगल पे आहे ना? अरे बाबा, हा घ्या का? द्या द्या, बरं बरं 1 किलो बरं. मित्रांनो, ही जी वांगी आहेत ना, बघा वेगळीच आहेत. आणि आपली कशी रेग्युलर जांभळी असतात, ही बघा हिरवीच आहेत. आणि इकडची स्पेशलिटी आहे, कारण याच इकडे म्हणजे नरसोबाच्या वाडीमध्ये स्पेशली ही वांगी मिळतात. हे बाई 1 किलो आपली झाली. पिशवीमध्ये बरं, पिशवी नाही आणली हो. मावशीकडून 1 किलो बघा, फुल पिशवी भरून पोटभर. बघूया, आपण घरी जाऊन याची भाजी करूया आणि बघूया, त्याचा पण रिव्ह्यू एक बनवूया मस्तपैकी. गिरीशबाईने आपले गाजर घेतलीत आणि गावठी ना, एकदम गावठी गाजर बघा. ही पण मावशी तुम्हीच पिकवली का? हां, पण स्पेशल आहे इकडचं ना, एकदम गोड. मावशी हे काय हो?
काय काय मैनमुळा लोणचं करायचा. हे काय भाजी करतात काय याची? लोणचं लोणचं? हां. मावशीने काय नाव सांगितलं मला समजलं नाही, पण याचं लोणचं करतात म्हणतात. असं वेलीसारखं दिसतंय, म्हणजे झाडाची मुळं असतात ना तशा टाईपमध्ये आहे काहीतरी विषय. मामा पेरू कसे? पेरू कसे? 100 रुपये किलो. बघू किती किलोचा आहे? अर्धा किलोचा आहे काय मित्रांनो. बघा क्वालिटी क्वालिटी. बरं 1 किलो करा, बघूया अर्धा 1 किलोमध्ये किती येतात बघूया. मित्रांनो या जर मार्केटमध्ये याल ना तुम्ही, तर माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला की तुम्ही गुगल पे फोनपेच्या भरवशावर राहू नका. तुम्ही कॅश घेऊन या, कारण मामांकडे पण आता गुगल पे नाही चालत आणि त्या मावशीकडे पण गुगल पे चालत नव्हतं. तरी पण आपण दुसऱ्याकडे ॲडजस्ट करून देऊया. चला मावशीने टिळा लावला बघा मस्तपैकी कडकमध्ये. आणि आता आपण ना काय बसमध्ये जाऊया. वाटेत काय भेटायला दाखवेल. कवणेकर काय घेतलं दाखवा. काय घेतलं? फॅन कोणासाठी? नातवासाठी फॅन घेतलाय. नाना काय घेतलं? काय नाही. चला बसमध्ये वाट बघतायत आपली. तर मित्रांनो मार्केट वगैरे फिरून झालं, त्यानंतर दर्शन वगैरे घेऊन झालं आहे. सगळं व्यवस्थित प्रसादी घेतली आहे, भाज्या घेतल्या, सगळं घेतले, शॉपिंग केलं. तुम्हाला दाखवलं काय काय घेतलं ते. तर हा व्हिडिओ जास्त मोठा बनवू शकत नाही आणि होईल तरी पण 10-12 मिनटाचा व्हिडिओ. चला या व्हिडिओमध्ये याच्यात थांबतो. आता आपण नेक्स्ट ट्रिप आहे थोड्या वेळामध्ये कोल्हापूरची महालक्ष्मी आणि तिकडचं मार्केट तुम्हाला दाखवतो. तिकडे काय काय खरेदी आपण करणार आहोत ते पण बघणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तर पुढचाही व्हिडिओ चुका नका. चला भेटूया असं तिकडे नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. मित्रांनो बसमध्ये आलो आहे. पूर्ण बस संपूर्ण भरली बघा. आपलीच वाट बघत होते आणि सगळ्यात पाठी आम्ही राहिलो होतो. तर चला मागे जाऊन मस्तपैकी बसूया. पुणेकर साईड दिवा ना, साईड दिवा जरा साईड दिवा. चलो आता भेटूया डायरेक्ट कोल्हापूरमध्ये.